श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ते परियसा। जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा। ज्ञान होय आम्हासी, उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेसी। पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हाप्रती। एकोणी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण। श्री गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारे। एक शिष्याची खामणी, दीक्षा केली ज्याचे भुवनी। तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजबरू। पूजा केली विचित्रू, म्हणून आनंदे परियेसा। तया सायन देवद्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी। भक्त हो रे वंशवंशी, माझी प्रीती तुझवरी। एकोणी श्री गुरूंचे वचन, सायन देव विप्रकरी नमन। माथा ठेवून चरणी, न्यासित झाला पुन्हा पुन्हा। जय जया जगद्गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू। अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी। धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया। तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी। मागेन एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश पारंपारी, भक्ती द्यावी निर्धारी। इह सौख्य पुत्रपौत्री, उपरी द्यावी सदरती। ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणा वचनी। सेवा करतो द्वारैवनी, महाशूर क्रूरसे। परिसंवत्सरी ब्राह्मणासी, घात करतो जीवेसी। याची कारणे आम्हासी, बोलावितसे मज आजी। जाता तया जवळी आपण, निश्चय घेईन माझा प्राण। भेटी झाली तुमचे चरण, मरण कैसे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपले हाती। विप्रमस्तकी ठेवती, चिंता न करी म्हणून या। भय सांडून तुवा जावे, क्रूर यवना भेटावे। संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठवील आम्हापाशी। जववरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी। तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी। निजभक्त आमचा तू होसी, पारंपार वंशवंशी। अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश पारंपारी, सुखे नांदती पुत्रपौत्री। अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी। हेसावर लाधून, निघे सायनदेव ब्राह्मण। जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा, यवन दृष्ट परियेसा। ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होत झाला। विमुख होनी गृहात, गेला यवन कोपत। विप्र झाला भयचकित, मनी श्रीगुरुसी ध्यातसे। कोप आलिया ओळंबियासी, केवी स्पर्श अग्निसी। श्री गुरुकृपा होय जासी, काय करील क्रूरदुष्ट। गरुडाची आपलियासी, सर्प तो कवणे परिग्रासी। तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्रीगुरुची। का एखादे सिंहासी, एरावत केवी ग्रासी। श्री गुरुकृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही। ज्याचे हृदय श्रीगुरु स्मरण, त्याची कैसे भय दारुण। काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी। ज्यांसी नाही मृत्यूचे भय, त्यांची यवन असे तो काय। श्री गुरुकृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही। ऐसे परितो यवन, अंतपुरात जाऊन। सुषुप्ती केली भ्रमित होन, शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होन परियेसी। प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तैवेळी। स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई। छेदन करतो अवयव पाही, विप्र एक आपणासी। स्मरण झाले तैवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी। लोळत असे चरण कमळी, म्हणे स्वामी तूची माझा। येथे पाचारिले कवणी, जावे त्वरित परतोनी। वस्त्रभूषणे देऊनी, निरोप देतो तैवेळी। संतोषोनी द्विजवर, आला ग्रामा वेगवक्त्र। गंगाधरी असे वासर, श्री गुरूंचे चरणदर्शना। देखोनिया श्री गुरुसी,
नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे एकोनी श्री गुरूंचे वचन विनवितसे करत जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविणे देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तूची देखा कृपा सिंधू उद्धरावया सागरासी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सबे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तैवडी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तैवडी ऐसे परिसंतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथ राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांची कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नाम करणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू एका श्रोते सकळिक हो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायं देव वर प्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव।